श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. फ्रीजचे पाणी पिल्याने अनेकांना अनेक वेळा बद्धकोष्ठतेची म्हणजेच कब्ज समस्या होते. कारण थंड पाण्यामुळे आपले मोठे आतडे आकुंचन पावतात. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. म्हणून फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाण्याचा वापर करणे अधिक योग्य किंवा फायद्याचे आहे. माठाचे पाणी नैसर्गिकरित्या थंड असते आणि शरीराला हानी न करता ताजेपणा देते. टिप नंबर 2. आळशीचे लाडू शरीराला उष्णता देतात आणि सर्दी तापामध्ये लाभदायक असतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि सांध्याच्या दुखण्यामध्ये देखील यामुळे आराम मिळतो. टिप नंबर 3. किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा किंवा किचन नॅपकिनचा तेलकटपणा आणि कुबट वास घालविण्यासाठी पाणी गरम करून त्यात 1 लिंबू पिळा. त्यात कोणतेही डिटर्जंट 1 चमचा त्यामध्ये घाला आणि कपडा काही वेळ त्यामध्ये भिजत ठेवून मग स्वच्छ धुवून घ्या. टिप नंबर 4. जास्त साखरेचे सेवन केल्याने शरीरातील ग्लायकेशन वाढवते, ज्यामुळे त्वचेला वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. निरोगी त्वचा साठी साखरेचे सेवन नियंत्रित करावे हे खूप महत्त्वाचे आहे. टिप नंबर 5. अवघ्या 30 दिवसांसाठी साखर सोडल्यास त्वचेतील कोलेजचे ब्रेकडाऊन कमी होते, ज्यामुळे त्वचा अधिक घट्ट, चमकदार आणि पिंपल्समुक्त दिसते. टिप नंबर 6. एका दिवसात 2 ते 3 केळी खाणे टाळावे. याने वजन वाढते, जे बद्धकोष्ठता, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे आणि किडनी फेल होण्याची शक्यता असते. टिप नंबर 7. लिंबाची फोड कापून त्यात मिठाचे पाणी किंवा व्हिनेगरमध्ये घालून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. हे फक्त सुगंध देण्यासाठीच नाही, तर लिंबू दीर्घकाळ टिकेल आणि जास्त लिंबू रसाळ देखील होतात. टिप नंबर 8. रात्रीच्या जेवणामध्ये राजमा, दही आणि भात खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त होऊ शकते. टिप नंबर 9. नवनवीन प्रकारच्या क्रीम चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर लवकरच वांग येऊ शकतात किंवा येतात, ज्यामुळे ज्या क्रीम तुम्हाला सूट होतात त्याच क्रीम चेहऱ्यावरती लावत जावा. टिप नंबर 10. रोज रात्री नाकात बदामाचे तेल घातल्याने महिलांच्या चेहऱ्यावरचे आणि केसांचे आरोग्य सुधारते. टिप नंबर 11. पायाच्या टाचांना खूप जास्त प्रमाणात भेगा पडल्या असतील तर त्यामध्ये व्हॅसलीन भरावे आणि कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावे. पायाच्या भेगा लवकरच भरतील. अत्यंत उपयुक्त टिप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 12. लापसी बनविताना गव्हाचे पीठ भाजताना त्यात 1 चमचा दूध घालून मिसळा. यामुळे पिठाचा रंग छान सोनेरी असा होतो. टिप नंबर 13. हाताचे कोपरे खूप जास्त काळपट झाले असतील तर त्यावर लिंबूची फोड हळूवार घासावी. तुम्ही लिंबूवर थोडीशी हळद देखील टाकू शकता. टिप नंबर 14. रोज ग्रीन टी प्यावी. तसेच फळाचा ज्यूस, ताक, हर्बल टी दिवसातून एकदा प्यावी. यामुळे स्किन क्लिअर राहते. टिप नंबर 15. उन्हात बाहेर पडताना तोंडात वेलची टाका. ती आपल्याला उष्माघातापासून वाचवते. टिप नंबर 16. जेवणानंतर दररोज 2 केळी खाल्ली तर त्याने चांगल्या प्रकारे पचते आणि ताकदही वाढते. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शुक्राणूंची संख्या देखील वाढते. टिप नंबर 17. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी दररोज उपाशीपोटी मध खावा. मधामध्ये उपस्थित पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
मेहंदीमुळे केस गळू नये म्हणून तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूलसुद्धा टाकू शकता. तसेच केस सिल्की व्हावे म्हणून यामध्ये एक अंडे फोडून टाका. ते अंड्यामधील जो पिवळा भाग असतो तो बाहेर काढावा आणि जो पांढरा भाग असतो तो फक्त त्यामध्ये तेवढाच टाका. टिप नंबर 18. केसामध्ये जास्तच कोंडा झाला असेल तर त्यामध्ये 1 कपभर दही घाला. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रस देखील टाकावा. मेहंदी भिजवताना हे घालू शकता. मेहंदी 7 ते 8 तास भिजत घालावी. टिप नंबर 19. अभ्यास करताना चॉकलेट खाल्ल्याने मेंदूला नवीन माहिती सहज लक्षात राहण्यास मदत होते. टिप नंबर 20. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ करा, ज्यामुळे फ्रीजला चरे अजिबात पडणार नाहीत. टिप नंबर 21. जर तुम्हाला खूपच घाम येत असेल तर पाण्यात तुरटी घालून आंघोळ करावी, यामुळे घाम कमी होईल. टिप नंबर 22. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी उजव्या कुशीवर नेहमी झोपावे. टिप नंबर 23. किचनमधील कचऱ्याचा डब्बा नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा. आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा, ज्यामुळे त्यामध्ये जीवजंतू असतील तर ते पोसले जाणार नाहीत. टिप नंबर 24. तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. असे केल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि घोरणे बंद होते. टिप नंबर 25. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तीळ खावे, यामुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. टिप नंबर 26. उठल्या उठल्या ब्रश करू नये, कारण असे केल्याने तोंडातील ॲसिड दात खराब करतो. गृहिणींसाठी महत्त्वाची टिप नंबर 27. आपण दररोज गॅस पुसला तरी गॅसच्या बटणाभोवती अडकून बसलेली घाण स्वच्छ होत नाही, म्हणून आठवड्यातून एकदा गॅसचे बटण काढून गॅस स्वच्छ धुवा. टिप नंबर 28. एखादा पदार्थ तळताना जर त्यात चुकून पाणी पडले तर लगेच त्या तेलात किंचित मीठ घाला, यामुळे तेल अजिबात तडतड करत नाही. टिप नंबर 29. कधीकधी आमलेट बनवल्यावर त्यावर मिठाचे किंवा मिरची पावडरच्या गुठळ्या राहतात, तर त्या राहू नयेत म्हणून ज्या बाउलमध्ये अंडी फोडायची आहेत त्या बाउलमध्ये आधी मीठ, मिरची पावडर, हळद वगैरे घालून त्यात 1 चमचाभर किंवा मसाले बुडतील एवढे दूध घालावे आणि सगळे मसाले एकजीव करावे आणि मग त्यात अंडी फोडून घालावीत. टिप नंबर 30. कधीकधी आपल्या शरीराला पुरेशा लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत, त्यामुळे ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यासारखे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो. ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कॅन्सर. टिप नंबर 31. बाथरूममध्ये चुकूनही तुटलेली काच लावू नका किंवा ठेवू नये, कारण यामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. टिप नंबर 32. फ्रीजमध्ये ठेवलेला रात्रीचा शिळा भात कधीही खाऊ नये, यामुळे संधिवाताचे दुखणे होऊ शकते. टिप नंबर 33. टोमॅटो चटणीत नारळ मिसळून बघा, यामुळे चटणीला एक गोडसर आणि ताजीतवानी चव येते आणि तिचं टेक्स्चर देखील क्रीमी होतं. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व अतिशय महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत किंवा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.